चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी. गार्गी व सिद्धी 11 यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. परत एकदा उंच असा फटका आणि झेल सुटलेला आहे. जीवनदार भेटतो या ठिकाणी फलंदाज. 1-1 विशाल आणि षटक संपलेला आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या येते 15. एक गडी बाद 15. मामाचा मोबाईल कोणाकडे असला तर त्यांनी या ठिकाणी आणून द्यायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मामा यांचा मोबाईल जेणेकडे जो कोणाकडे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचा आहे. प्रीतमचे मामाचा मोबाईल या ठिकाणी शेण्याकडे कोणाकडे असेल तर त्यांनी या ठिकाणी आणून द्यायचा लगेच. महत्वाचे कॉल करायचे. पहिले षटक संपलेलं आहे. पहिले षटकानंतर धावसंख्या ती 1 गडी बाद 15. पंचांनी थोडी घाई करायची आहे. लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. लाला वैयक्तिक पहिल्याने संघाचा दुसरा षटक घेऊन येतो. तो गोलंदाज लाला ओव्हर द विकेटचा मारा करेल आणि स्ट्राईक वरती येतो विशाल. आतापर्यंत 11 धावसंख्येवरती नाबादची खेळी करत होता. एक चौकार आणि षटकार सामील त्याच्या इनिंग मध्ये. 4 चेंडू खेळलेले आहेत आणि 11 धावा. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. लाला ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू उंच असा लॉफ्टेड शॉट मिड विकेटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स वरती. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फक्त 2 धावा भेटतील. 2 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 17 वर. एक विकेटच्या मोबदल्यात 17 धावा या ठिकाणी उभारण्यात आल्यात. गार्गी व सिद्धी 11 या संघाने. पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज लाला. मात्र चांगला असा एक पॉइंटच्या वरून घेऊन काढलेला चेंडू आणि मला वाटते चौकारीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 21 वर. संजयच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला भेटलाय. नाही सॉरी विशाल आक्रमक खेळी करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत पाठीमागे गाडी आहे स्क्रीनच्या मागे त्यांनी काढायची आहे. त्यामध्ये चांगला चेंडू गुडलँड स्पॉट वरती चेंडू होता. चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. बॅटीज आणि बॉलचा काय संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करताना इको गाडी हटवायची आहे. विकेट किपरच्या मागे इको गाडी आहे त्याने हटवायची आहे त्वरित. लाला पुढचा टेकून चेंडू आणि हा लॉफ्टेड शॉट फाईन लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स वरती फील्ड होतोय. 2 धावा निश्चित पूर्ण होतील. 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या सरसावते ती. 2 रन केले ना 23. एक गडी बाद 23. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला भेटते. गार्गी आणि सिद्धी 11 यांच्याकडून. दोन्ही एक फलंदाज गेलेला आउट झालेला आहे. परंतु संजय आणि विशाल यांची सलामीची जोडी खूपच चांगल्या पद्धतीने बॅटिंग करते या ठिकाणी मैदानावरती. आणि चांगला असा फटका मला निश्चित झेल होऊ शकतो. सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि दुसरा गडी बाद होतोय तो विशाल यांच्या रूपात. चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. त्याचा वैयक्तिक स्कोर 19 धावा त्याने आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. चांगली बॅटिंग बनवली. त्यामध्ये 1 चौकार आणि 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. इको गाडी विकेट किपरच्या मागे इको गाडी आहे. त्यांनी लवकरात लवकर तिथून हटवायची आहे. दीपक आपली गाडी हटवायची आहे प्लीज. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट घेण्यामध्ये आणि विशालची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज येते तो प्रीतम. आपल्या संघाचे कर्णधार. गार्गी व सिद्धी या संघाचे कर्णधार प्रीतम. कमिंग ऑन द क्रीज. प्रत्येक षटकारावरती प्रीतम यासाठी 500 रुपयाचा पाचेक राहुल जाधव यांच्याकडून.
प्रत्येक षटकारास राहुल जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. लगेच जीपे होईल. मला वाटतं हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू लेक्षमच्या बाहेर, पंचाने दोन्ही हात करून वाईट घोषित केलेला आहे. वाईट +1 अशा 2 धावा भेटतील. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरसावते ती 25 वर. 2 गडी बाद 25. गार्गी व सिद्धी 11 यांची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आजचा सलग दुसरा दिवस गौरव फोईदापाडा प्रीमियर लीग यांचा हलक्या हाताने कट केलेला आहे. आणि हा चौका आहे. आणि या ठिकाणी कमिटी बसलेली आहे. कमिटीने बघितलेला आहे. वादविवाद करण्याची गरज नाही. कमिटी प्लीज वादविवाद करू नये. आम्ही कोणाचा पक्ष मांडणार नाही. षटक संपलेलं आहे. 2 षटकांतर धावसंख्या पोहोचते ती 29 वर. दोन षटक संपलेले आहे. 2 षटकांतर धावसंख्या ती 2 गडी बाद 29. आणि वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज जितेंद्र. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला होता जितेंद्रला. मात्र नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. 2 गडी बाद झालेले. 2 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या ती 29 सरासरी 15च्या रन रेटने धावा करण्यात आलेल्या आहेत. चला घाई करायची आहे. त्वरित पॉवर प्ले संपलेला आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले होता. 2 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये 29 धावा आलेल्या आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात. तिसरं षटक पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा मारा करण्यास सज्ज गोलंदाज. स्ट्राईक वरती येतो संजय. हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होईल. चोरटी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते ती 30 वर. 2 गडी बाद 30. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. स्ट्राईक वरती तो संजय. नॉन स्ट्रायकिंग प्रीतम. परत एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. फ्लिक केलेला आहे. फाईन लेग कडे चेंडू जातो. फील्ड होते. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाते ती 31. 2 गडी बाद 31. दोन गडीच्या मोबदल्यात 31 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत. चांगली आक्रमक खेळी करून गेला फलंदाज विशाल, जेणेकरून आपल्याला 31 धावा या ठिकाणी फलकावरती पाहायला भेटतात. पुढचा टेक टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज जितेंद्र. स्ट्राईक वरती तो संजय. सारखा ब्लॉक बॉल मध्ये चेंडू होता. त्रिफळा चेस झालेला आहे. ऑफ स्टंप त्याचा उडवलेला आहे संजय आणि नो बॉल. या ठिकाणी जीवनदान. एक फ्री हिट. नो बॉल. नो चेंडू वरती बोल्ड झाला होता. एक जीवनदान. पंच बॉल तिकडे मागे गेले. डिक्लेअर झोन मध्ये बॉल डेड झालेला आहे.
बॉल डेड आहे तो. फ्री हिट. एक धाव भेटलेली आणि एक जीवनदान सुद्धा भेटलेला संजय. तर बघूया जीवनदानचा कितपत फायदा उचलतात आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी होती. चांगला ब्लॉकल मध्ये यॉर्कर टाकला होता, स्टंप उडवला होता, परंतु अनफॉर्च्युनेटली चेंडू पंचाने नो दिल्या कारणाने एक धाव सुद्धा भेटलेली आणि एक जीवनदान सुद्धा भेटतो संजयला. चला, दोन चेंडूचा खेळ झाला आहे दुसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामधला तिसरा चेंडू चांगला टाकला होता, परंतु नो घोषित केला पंचाने. एक विकेट भेटली होती. बघू संजय आता एक जीवनदान भेटलाय. जीवनदानचा कितपत फायदा उचलतो आपल्या संघासाठी. प्लीज या ठिकाणी पार्किंग अवेलेबल नाही. 32 पुढचा चेंडू जितेंद्र. परत एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू, यॉर्कर चेंडू होता. मिड विकेट खेळून काढला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहे. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 34 वर. 2 गडी बाद 34. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे तिसऱ्या ओव्हरच्या. तिसऱ्या षटकातला 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती लागले ते 34. फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 वर्ष आजचा तिसऱ्या वर्षाचा दुसरा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. प्रीमियर लीगचा प्रथमेश पाटील यांनी चांगला नियोजन केलं. त्यामध्ये चांगला ब्लॉकर मध्ये चेंडू होता. चेंडू काय बॅटवरती आले नाही, पायावरती आदळला. लेग बिफोरची या ठिकाणी अपील, पण पंचाने दात फेटाळली आहे. नावाजलेले पंच आमचे सलग दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतात रणजित आणि दीपक. आणि आपल्याला ही स्पर्धा आपल्याला YouTube लाईव्ह प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी पाहता येते. सगळ्यांनी लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज जितेंद्र. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला. वाईट चेंडू, खराब चेंडू. अतिरिक्त वाईटच्या रूपात एक धाव भेटेल. वाईट शेवटचा चेंडू, पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज जितेंद्र. स्ट्राईक वरती संजय. परत एकदा मला निश्चित वाईट. लेग स्टंपच्या बाहेर लाईन भटकलेले आहेत जितेंद्र. तिसऱ्या चेंडूवरती नो वरती विकेट भेटला होता, तेव्हापासून त्याची थोडीशी लाईन लेन थोडीशी खराब झालेली आहे. ब्रेझर गाडी ती हटवायची आहे प्लीज, थोडी अजून पुढे सरकवायची आहे. स्क्रीन मध्ये यायला लागली आहे. परत एकदा निश्चित आणि आउट. एक एज लागून विकेट किपरच्या हातात जातोय चेंडू. आणि संजय, त्याला एक जीवनदान भेटला होता या षटकामध्ये, परंतु त्याचा काय फायदा उचलता आलेला नाही आणि बाद होतोय तो. तिसरा गडी बाद गार्गी व सिद्धी इलेव्हन या संघाचा. तिसरा हादरा. 34 धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय.
2.5 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे आणि 34 धावा फलकावरती आणि 3 गडी बाद. यानंतरचा होणारा सामना या भोईदापाडा प्रीमियर लीगचा लीग मॅचचा शेवटचा सामना होणार आहे तो लवली 11 वर्सेस दियान व काव्यांश. या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे जेणेकरून लवकरात लवकर नाणेफेकी करण्यात येईल. चैतन्य डोईफोडे इकडे यायचं आहे कॉम्पिटिशन मध्ये. चैतन्य डोईफोडे शेवटचा थांबवायचा 1 मिनिट थांबा. बॅट्समनचं नाव माहिती नव्हतं. चालू करा. मुकेश नवीन फलंदाज येतो तो मुकेश. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला टाकण्यासाठी सज्ज जितेंद्र ओव्हर विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती मुकेश. परत एकदा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. मोठा ओव्हर या ठिकाणी 12 चेंडूची या ठिकाणी षटक टाकण्यात येत आहे जितेंद्र द्वारा. डॉट चेंडू षटक संपलेला आहे. 3 षटकांतर धावसंख्या ती 3 गडी बाद 34. आणि या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना आजच्या दिवसाचा या भोईदापाडा प्रीमियर लीगचा या ठिकाणी प्रेक्षणीय सामना होणार आहे वाली पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी यांच्यामध्ये. आणि वाली पोलीस स्टेशनचा कर्णधार या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची जेणेकरून आपल्या नाणेफेकी करण्यात येईल. आणि कमिटीचा कर्णधार या दोन्ही संघाचे कर्णधार येऊन नाणेफेकी करून घ्यायचे त्वरित. वाली पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी यामध्ये आपल्याला रंगतदार सामना पाहायला भेटेल. प्रेक्षणीय सामना या ठिकाणी होणार आहे या भोईदापाडा प्रीमियर लीग मध्ये. आता सलग दुसरा दिवस खूपच चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी प्रथमेश पाटील यांनी केलेलं आहे. त्याचं मनापासून मी परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धा आपल्याला यूट्यूब लाईव्ह प्रदर्शन लाईव्ह यांच्या मार्फत आपल्याला यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहता येते. लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आहे. परत एकदा उंच असा फटका निश्चित आर पर सीमा पर षटकार प्रीतम यांच्या बॅटीतून पाहायला भेटला. कप्तान आहेत आपल्या संघाचे कर्णधाराची खेळी या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला भेटतात मैदानावर. उत्कृष्ट असा षटकार आपल्याला पाहायला भेटला त्याच्या बॅटीमधून. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरसावते ती 42 3 गडीच्या मोबदल्यात. शुभम परत एकदा उंच असा लॉफ्टेड शॉट फाईन लेगच्या दिशेने आणि हा 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. आउटस्टँडिंग बॅटिंग प्रीतम. 2 खराब चेंडू त्याचा भरपूर फायदा उचलताना पाहतोय फलंदाज प्रीतम. 2 चेंडू सलग 2 चेंडूवरती 10 धावा या ठिकाणी पटकावल्यात प्रीतम यांनी. आणि धावसंख्या पोहोचली ते 46 वर. 3 गडी बाद 46 धावा. सुपर संडे या ठिकाणी 2 दिवसावरती होली आलेली आहे. शिमगा या ठिकाणी होलीचा सण मंगळवारी आल्या कारणाने थोडासा भरपूर जण नाराज आहेत कारण की मटण आणि दारू प्यायला भेटणार नाही. भरपूर लोक कमी पाळतात. पाळणाऱ्यासाठी थोडासा दुःखाचा दिवस असेल. न पाळणाऱ्या सगळे दिवस सारखेच आहेत. चला पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज गोलंदाज शुभम. आतापर्यंत थोडी खराब गोलंदाजी. आता भारत चांगले चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाते ती 47 वर. 3 गडी बाद 47. चांगलीच फलंदाजी म्हणावी लागेल. मोठासा टार्गेट कडे वळतोय संघ गार्गी आणि सिद्धी 11. परत 9 चेंडूचा खेळ शेष या पहिल्या इनिंगचा.
यानंतरचा होणारा सामना प्रेक्षणीय सामना असेल तो वाल्यू पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे पुढच्या सामन्यासाठी. परत एकदा एक एज लागून चेंज थाडब्यांच्या दिशेने जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव भेटेल. एक धावेने धावसंख्या पुढे जाते ती 48 वर. 3 गडी बाद 48. या तिसऱ्या षटकातला 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 34 4 चेंडू 4. पाचवा चेंडू टाकण्याचे सज्ज गोलंदाज शुभम. आतापर्यंत आपल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केलेले आहेत. पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटचा मारा. चेंडू खराब लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ते 50. 3 विकेटच्या नुकसानवरती 50 धावा या ठिकाणी फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी. फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 वर्ष तिसरं भव्य दिव्य असं आयोजन प्रथमेश पाटील यांच्याकडे पाहायला भेटते आपल्याला. त्यामध्ये पुढचा एक चेंडू लॉफ्टेड शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय आणि निश्चित आर पार सीमा पार चौकार. या चौकारीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 54. 3 षटक संपलेलं आहे. 3 षटकांतर 4 षटक संपलेलं आहे. 4 षटकांतर धावसंख्या ते 54. 13च्या सरासरीने या धावगती उभारण्यात आलेल्या आहेत घारगी व सिद्धी एलोन यांनी. खूपच आक्रमक फलंदाजी पाहायला भेटते आपला प्रीतम आणि संजय. होणारा सामना आहे प्रेक्षणीय सामना असेल तो वाल्यू पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी. या दोन्ही संघांनी या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे जेणेकरून लवकरात लवकर नाणेफेकी करण्यात येईल. वाल्यू पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी यामध्ये रंगतदार सामना पाहायला भेटेल. हा सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. शेवटचा षटक या पहिल्या इनिंगचा घेऊन येते तो गोलंदाज शिवशांत. स्ट्राईक वरती प्रीतम उंचसा मारण्याचा प्रयत्न. टॉप एज लागतोय. खेळाडू त्याच्या खाली येतोय आणि हा झेल टिपलेला आहे पॉइंट वर आणि प्रीतम हा मोठा मासा गळायला लागलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये माहिती आहे शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक असतो. त्या षटकामध्ये उंच मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू एक एज घेऊन पॉइंटच्या दिशेने झेल बाद झालेला आहे. प्रीतम बॅक टू द पवेलियन. 54 धावसंख्येवरती चौथा गडी बाद होतोय प्रीतमच्या रूपात. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते कॉम्पिटिशन बॉक्स मध्ये. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. ज्यानंतर होणारा सामना प्रेक्षणीय सामना असेल तो होणारे वाल्यू पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी करून घ्यायची आहे. प्रीतमची जागा बनवण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो क्रीजवर. प्रदीप डावखोरा फलंदाज प्रदीप. लवकर सामन्याला अंपायर आपण टायमर चेक करायचा आहे. घड्याला बघायचं आहे. 5 षटक टाकून झाले पाहिजे 30 मिनिटांमध्ये. किती मिनिटं झालेले आहेत? शिवशांत पुढचा चेंडू परत एकदा टॉपेज लागून चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव भेटेल. एक धावेच्या आणि धावसंख्या पोहोचते ती 55. 4 गडी बाद 55. 4 गडी बाद 55 धावा. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातले. शिवशांत सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्गावरती. ओव्हर द विकेटचा मारा करेल. राऊंड द विकेटचा मारा आणि स्ट्राईक वरती येतो प्रदीप डावखोरा फलंदाज. एक धावेने आपला खाता उघडलेला. परत एकदा ब्लॉक मध्ये यॉर्कर चेंडू. खूपच सुरेख असे चेंडू
बॅटीने बॉलचा काय संपर्क होत नाही, निर्धाव जातो चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण का शेवटचा षटक आहे. शेवटचा षटक म्हणजे हानामारीचा षटक असतो. त्या षटकामध्ये मात्र आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाज शिवशांत. शांत करून ठेवलेला आहे फलंदाजाला, जसं नाव तशीच कामगिरी या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज, चांगला उंचा लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफच्या दिशेने आज चांगला झेल पकडलेला आहे आणि गडी बाद होतोय तो प्रदीप. एक धावसंख्येवरती बॅक टू द पवेलियन प्रदीप. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते. शिवशांत फक्त एक धाव खर्च केलेली आहे आपल्या या शेवटच्या षटकामध्ये आणि 2 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी प्रदीप. बाद झालेल्या एक धावसंख्येवरती त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. तो नाव सांगा त्या फलंदाजा. यानंतरचा प्रेक्षणीय सामना होणार आहे तो वालीव पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी. या दोघांमध्ये नाणेफेकी करण्यात येत आहे. आपले प्रमुख पाहुणे अतुल काकासाहेब मोठे यांच्या हस्ते, आपले प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आपले नाणेफेकी करण्यात येते या पुढच्या सामन्याची. प्रेक्षणीय सामना असेल वालीव पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी. काकासाहेब मोठे यांच्या हस्ते, आपले प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते नाणेफेकी करण्यात येत आहे. वल्ली सुकी आपली जुनी परंपरा या ठिकाणी त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि मला वाटते नाणेफेकी कोण जिंकला? वाली पोलीस कमिटी. निर्णय केला यामध्ये चांगला चेंडू पंचाने आउट दिलेला आहे. तिसरा गडी बाद होतोय या ठिकाणी. 7वा गडी मला वाटते बाद होतोय गार्गी आणि सिद्धी लोण्याचा. शेवटच्या षटकात मात्र त्या थोडसा आपला खचलेली टीम. एक फक्त धाव दिलेली आहे शेवटच्या षटकामध्ये आणि 3 गडी बाद करण्यात यश आलेला आहे तो शिवशांत. आउटस्टँडिंग गोलंदाजी म्हणावी लागेल शेवटच्या षटकामध्ये. ज्या षटकामध्ये फलंदाज चौकार आणि षटकारची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न असतो त्या षटकामध्ये मात्र 3 गडी बाद करण्यात यश आलेले ते शिवशांत. अतिशय सुंदर गोलंदाजी. 3 गडी बाद आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंगचा. नवीन फलंदाज आलाय तो. फलंदाजाचं नाव सांगायचंय जिनीत. जिनीत पाटील आपल्या संघाचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेटचा मारा टाकण्यासाठी शिवशांत. शेवटचा चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 57. 58 धावांचं आव्हान आहे. या शेवटच्या षटकामध्ये 3 गडी बाद केले त्याने फक्त 3 धावा खर्च केलेत. सुंदर अशी गोलंदाजी शिवशांत. फलंदाजाला शांत करून ठेवलेले आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गार्गी व सिद्धी च्या दिवसाची चांगली कामगिरी पार पडत सलग दुसरा दिवस या टुर्नामेंटचा या स्पर्धेचा फ्रेंड्स ग्रुप बोईदापाडा आयोजित बोईदापाडा प्रीमियर लीग 2026 वर्ष 3रं. आता सलग दुसरा दिवस या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. गार्गी सिद्धी 11 वर्सेस तांबे वॉरियर्स यांच्यामध्ये. गार्गी व सिद्धी या संघाने चांगली फलंदाजी करून 57 धावा उभारण्यात 5 षटकामध्ये आणि 58 धावांचं आव्हान दिले ते तांबे वॉरियर्स. लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज या ठिकाणी पाठवायचे आहेत मैदानावरती, जेणेकरून सामना त्वरित सुरू करता येईल. या स्पर्धेची लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला प्रदर्शन लाईव्ह यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते.
महान केसरीनाथ पाटील यांच्या मार्फत आपल्याला ही लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला भेटते. आपल्या घरी बसल्या बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आपण लाभ घेऊ शकता. या स्पर्धेसाठी मात्र आपल्याला आजच्या जेवणाची सोय केलेली आहे कमिटी मार्फत. आपल्याला आज जेवणाची सोय आहे. या ठिकाणी केतन पाटील, भावेश कांबडी, विक्की बनसोडे आणि जेडी भाई यांच्या मार्फत आपल्याला आजच्या जेवणाची सोय आहे दुपारची. आणि आपल्याला पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे ते लक्ष्मण भंडारी, त्यांचं सुद्धा या कमिटी मार्फत मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन. लक्ष्मण आणि जितू पाटील, लक्ष्मण भंडारी आणि जितू पाटील यांच्या मार्फत आपल्याला आजच्या पाण्याची सोय केलेली आहे, त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. त्यानंतर आपल्याला राहुल मंजुला गणेश जाधव, रायझिंग स्टारचे कर्णधार, यांच्या मार्फत आपल्याला हे ट्रॉफ्या ज्या आपल्याला पाहायला भेटतात, पहिला दुसरा सामनावीर असे ज्या ट्रॉफ्या आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला मिळालेल्या आहेत, त्यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या मधून आभार व्यक्त करूया. त्यानंतर सामनावीरसाठी प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कार देण्यात संजय रामचंद्र पाटील यांच्या मार्फत आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा या स्पर्धेमधून आभार व्यक्त करेन. 2 सलामीचे फलंदाज या ठिकाणी क्रीडूवरती पाठवायचे आहेत लवकरात लवकर. चला लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज, वेळ न घालवता, वेळ फार कमी आहे. आणि सलामीच्या फलंदाज या ठिकाणी येताना शुभम आणि लाला. चला पंच त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे, वेळ फार झालेला आहे, अन्यथा दुसऱ्या इनिंग मध्ये आपले ओव्हर षटक कमी करण्यात येतील, याची प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. टायमर स्टार्ट करायचा आहे. 30 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटक टाकून झाले पाहिजेत, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. 58 धावांचं आव्हान आहे, 30 चेंडू आणि 58 धावा, सरासरी 12चा रन रेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिला षटक टाकण्यासाठी जिनीत, पहिला चेंडू यॉर्कर चेंडू होता, ब्लॉकॉल मध्ये व्हाईट यॉर्कर टाकला होता, चांगलाच सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज जिनीत यांच्याकडून. पहिलाच चेंडू निर्धाव. शुभम संघाचे ऑलराऊंडर खेळाडू स्ट्राईक वर आणि नॉन स्ट्राईक खेळाडू देतो लाला. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज जिनीत, आपल्या भोईदापडचा उभरता खेळाडू, आणि हा चांगला चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून गेला. प्रमुख पाहुणे पवन पांडे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी या स्पर्धेच्या मधून फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा कमिटी मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पवन पांडे यांचा मनापासून आभार व्यक्त करेन. एकच का, एक शॉट होता, थोडीशी कंजूसी केली धावण्यामध्ये म्हणून एक धाव त्यांची कमी करण्यात आलेली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज जिनीत पाटील, ओव्हर द विकेटचा मारा, चांगलाच ब्लॉकर मध्ये चेंडू खोदून काढलेला आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स चौकार. हा चौकार आपल्याला पाहायला भेटला तो फलंदाज शुभम यांच्या बॅटीतून. शुभम आपल्या 5 धावसंख्येवरती नाबाद खेळी करतो शुभम आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू जिनीत पाटील, परत एकदा ब्लॉकर मध्ये यॉर्कर चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगला उभारता खेळाडू या ठिकाणी भोईदापाडा संघातून आपल्याला पाहायला भेटेल. भोईदापाडा गावातून असे छोटे छोटे महान खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात याच्या टुर्नामेंट मधून, अशा स्पर्धेमधून, जे नक्कीच आपल्या भोईदापाडा गावाचं नाव पुढे चांगला करण्याचा प्रयत्न करतीलच निश्चित. जिनीत पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, ओव्हर द विकेटचा मार, आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मोठा फुलटॉस चेंडू टॉपेज लागतोय,
विकेट किपर त्याच्या खाली येतो प्रीतम आणि हा झेल सोडलेला आहे. थोडासा मिस जज, जेणेकरून एक जीवनदान पाहायला भेटतो आपल्याला. शुभम एक जीवनदान, 6 धावसंख्येवरती जीवनदान भेटलेलं आहे तर शुभमला. बघूया जीवनदानाचा कितपत फायदा उचलतो. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आपल्याला पाहायला भेटत फलकावरती, जेणेकरून आपल्याला पाहायला भेटत जिने त्याने अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. मोठं आव्हान आहे, 58 धावांचं आव्हान आहे, सरासरी 12चा रन आहे, परंतु फलकावरती फक्त 6 धावा. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज झेनिथ. आता मात्र स्ट्राईक वरती येतो तो लाला. लाला स्ट्राईक वरती, ओव्हर द विकेटचा मारा, परत एकदा फुल टॉस वरती गेलेला आहे. हा चेंडू मला निश्चित सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि पहिला गडी बाद होतोय तो तांबे वॉरियर्स या संघाचा. पहिला गडी बाद 6 धावसंख्येवरती. पहिल्या षटकानंतर धावसंख्या येते 1 गडी बाद 6. कॉमेंटेटर्स मध्ये टाळ्याचा गडगडाट या ठिकाणी पहिला गडी बाद झाल्यानंतर. आणि या ठिकाणी गोलंदाजाला चांगली संधी आहे. प्रत्येक विकेटला 2000च्या पारितोषिक या ठिकाणी अक्षय राणे यांच्याकडून. अक्षय राणे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 2000 रुपये पारितोषिक लागलेलं आहे. अक्षय राणे आणि चैतन्य डोईफोडे यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. विकेट घेतल्यास, प्रत्येक विकेट घेतल्यास 2000 रुपयाचा पारितोषिक अक्षय राणे आणि चैतन्य डोईफोडे यांच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी भेटेल. चांगली संधी आहे, चांगली सोय होईल संध्याकाळची. थोडासा फील्ड मध्ये थोडासा फेरबदल करताना प्रीतम, आपल्या संघाचे कर्णधार. या ठिकाणी पॉवर प्ले चालू आहे. पहिला पॉवर प्ले झालेला आहे, दुसऱ्या पॉवर मध्ये फक्त 3 खेळाडू बाहेर राहतील. पहिला चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स वरती फील्ड होतोय. 1 धाव पूर्ण होते. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. 1 धावावरती समाधान. 1 धावेने धावसंख्या सरसावते ती 7 वर. 1 गडी बाद 7. तर मात्र नवीन फलंदाज येते तो बबलू. परत एकदा मला वाटतं लेग स्टंपच्या बाहेर वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. किरी आणि काकासाहेब मोठे यांच्याकडून लगातार 3 षटकारास 2000 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. फलंदाजाला सुद्धा चांगली संधी या ठिकाणी, गोलंदाजाला संधी आहे. प्रत्येक विकेटी 2000, प्रत्येक लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार मारले असं 2000 रुपयाचा पारितोषिक. चांगली संधी या ठिकाणी काकासाहेब मोठे यांच्याकडून आणि अक्षय किनी, अतुल काकासाहेब मोठे यांच्याकडून आणि अक्षय किनी यांच्याकडून. परत एकदा पॉइंटच्या कडे कट केलेला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅचच्या दिशेने. 1 धाव भेटेल डिक्लेअरच्या रूपात. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती 9 वर. 1 गडी बाद 9. थोडीशी धीमी सुरुवात म्हणावी लागेल, खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण की टार्गेट फॉर मोठा आहे. 58 धावायचा या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आणि त्या 58 धावाचा पाठलाग करताना मात्र या ठिकाणी थोडी संकटामध्ये आपल्याला संघ पाहायला भेटतो तांबे वॉरियर्स. फक्त 9 धावसंख्या फलकावरती पाहायला भेटते. 1 गडी बाद झालेला आहे आणि 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज विशाल. मात्र चांगला पूल केलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. चांगली सोरट्या धाव, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 1 गडी बाद 11. आज प्रत्येकाच्या घरी शिजला असेल बकरा. सुपर संडे त्यामध्ये फोल केलेला आहे. चांगला असा लॉफ्टेड शॉट, खेळाडू त्याच्या खाली येतोय आणि झेल टिपलेला आहे आणि दुसरा गडी बाद. बबलू बॅक टू द पवेलियन. 11 धावसंख्येवरती
आणि हे खेळाडूला चांगली संधी. मला वाटते गोलंदाज विशाल याला नक्कीच 2000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी लाभलेला आहे. चला 5 चेंडू खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या फलकावरती फक्त 11. थोडीशी संकटामध्ये तांबे वॉरियर्स. बघूया संकटामध्ये संकट मोशन म्हणून कुठचा फलंदाज येतो तो. मात्र आलेला आहे तो संकेत. संकट मोशन म्हणून आलेले संकेत. डावखोरा फलंदाज. पॉवर प्ले ऑन आहे आता सुद्धा. शेवटचा चेंडू आहे या दुसऱ्या षटकातला. दुसरा पॉवर प्ले, दुसरा या इनिंगचा शेवटचा चेंडू. थोडासा फिल्डिंग मध्ये फेरबदल. डावखोरा फलंदाज आलेला आहे मैदानावरती. 58 धावेचा आव्हान आहे या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. मात्र खराब सुरुवात या ठिकाणी. 2 गडीच्या मोबदल्यात फक्त 11 धावसंख्या आपल्या पाहायला भेटतात फलकावरती. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज विशाल. विशाल अशी कामगिरी करतो आपल्या संघासाठी. फुल टॉस चेंडू, निर्धाव जाते चेंडू, डॉट चेंडू. षटक संपलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या ती 2 गडी बाद 11. यानंतरचा होणारा सामना प्रेक्षणीय सामना असेल तो वालीव पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी. पंचाने टायमर स्टार्ट ठेवलाय ना. 30 मिनिटांमध्ये 5 षटक टाकून झाले पाहिजेत. आणि वैयक्तिक पहिल्या संघाचा 30 षटक टाकण्यासाठी आलेला एक गोलंदाज विजय. हे बॉलर्स नेम विजय. विजय राऊंड दे विकेटचा मारा करेल. थोडासा लवकर घाई करायची आहे प्लीज. टायमर ऑन आहे. याची नुकसान भरपाई करावी लागेल नंतर तुम्हाला. पहिला चेंडू चांगला चेंडू पायावरती आदळलाय. लेग बिफोरची अपील. पण आपले नावाजलेले पंच आहेत. एका साईडला आहे तो रणजित, एका साईडला दीपक. दोन्ही नावाजलेले पंच. चांगली कामगिरी. आजचा सलग दुसरा दिवस चांगले अशोक असे निर्णय दिलेले आहेत या स्पर्धेसाठी. दात फेटाळलेले आहे. निर्धाव जातो चेंडू. विजय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिला चेंडू डॉट चेंडू. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. आणि हा चांगला टॉप लॉफ्टेड शॉट. खेळाडू त्याच्या खाली येतोय आणि हा झेल सोडलेला आहे. मुकेश यांनी चांगला प्रयत्न होता परंतु एक झेल सोडलेला है. पकड़ो कैच और जीतो मैच और छोड़ो कैच या गवाओ मैच, ऐसा कुछ हो सकता है क्या? कैच छोड़ा है या मैच छोड़ा है ये देखना होगा. एक जीवनदान मिलता हुआ यहाँ पर शुभम को. अभी स्ट्राइक पर आए लेफ्ट हैंडेड बैट्समैन संकेत. उम्मीदें होगी अपनी टीम को उनसे कि चौके छक्के लगाएंगे और यहाँ पर डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई केवल 1 रन मिलेगा. 2 आहेत का? 1 ना, एकच धाव भेटेल. एकच धाव भेटेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते ती 13 वर. फक्त 13. 2.3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. म्हणजे 15 धावाचा खेळ झालेला आहे आणि 15 धावाचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 15 धावांनी फक्त 13 धावा आलेल्या आहेत. 15 चेंडूंनी 13 धावा. थोडीशी खराब सुरुवात. 2 गडी बाद झालेले आहेत. थोडीशी या ठिकाणी संकटामध्ये तांबे वॉरियर्स पाहायला भेटते आपल्याला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते विजय यांच्याकडून. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राऊंड द विकेटचा मारा आणि हा फुलटॉस लो फुलटॉस वरती घेतलेला आहे.
आणि कव्हरच्या दिशेने खेळून काढलेले एक धाव पूर्ण होते. दुसरी धावसाठी परतोय आणि मला वाटते दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा बुडलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे पोहोचते ती फक्त 15. 2 गडी बाद 15 धावा. 16 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. या तिसऱ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू आणि फलंदाज आहेत संकेत कडून आपल्या संघाला अपेक्षा असेल की चौकार षटकाची आतिषबाजी करावी जेणेकरून सामना जिंकता येईल. त्याचं मोठंच आव्हान आहे. 58 धावांचं आव्हान आहे आणि खराब सुरुवात झालेली आहे. आता मात्र खराब चेंडू. 9 चेंडू फ्री हिट. या ठिकाणी संधी फलंदाजाला निश्चित असेल. हात खोलण्याची संधी. एक 9च्या रूपात अतिरिक्त धाव भेटलेली आहे. अतिरिक्त धावने धावसंख्या पोहोचते ते 16 वर. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केलेली आहे विजय. 5वा चेंडू. हात खोलण्याचा मौका होता परंतु चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. निर्धाव जातो चेंडू. डॉट चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी. 9 चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही. फलंदाज संकेत. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला टाकण्यासाठी राऊंड द विकेटचा मारा. आता मात्र एक एज लागून कीपर बघू झेल होतो का. आता मात्र काही चुकी केलेली नाही आणि गडी बाद होतोय संकेतच्या रूपात. तिसरा गडी बाद होतोय. संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. 3 षटकांतर धावसंख्या ती 3 गडी बाद 16. यानंतरचा होणारा सामना प्रेक्षणीय सामना असेल. तो होणार आहे वाली पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी. दोन्ही संघांनी या ठिकाणी सज्ज राहायचंय. तयार राहायचंय. आणि आता हा सामना जिंकणं समीकरण असणार आहे सामन्याचा की 12 चेंडू आणि 42 धावा म्हणजे सरासरी 21च्या रनरेट या धावा कराव्या लागतील. विशाल वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाचा 4थं षटक घेऊन येतो. तो विशाल आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका पार पाडतोय खेळाडू. स्ट्राइक वरती येतो शुभम आणि वाईट चेंडू. खराब चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. आता मात्र समीकरण असं आहे की 12 चेंडू आणि 41 धावा. सामना सुरू व्हायच्या अगोदर फक्त 13चा रन रेट होता. आता 21 वरती पोहोचलेला आहे. परत शॉर्ट चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर. सलग 2 वाईट टाकलेले विशालने. अतिरिक्त 2 धाव भेटले तर वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 3 षटकांतर धावसंख्या ती 18. 3 गडी बाद 18. थोडीशी या ठिकाणी संकटामध्ये. बघूया संकटामधून कोण फलंदाज त्यांना काढते. हा मात्र चांगला फाईन लेग चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा करिता. अशीच चौकार आणि षटकारची आतिषबाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. अशी चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजीमध्ये. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ते 22 वर. 3 गडी बाद 22. एक चेंडूचा खेळ झालेला आहे 4थ्या षटकामधला. आपल्या पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केलेल्या आहेत त्या विशालने. थोडी 4थ्या षटकामध्ये थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. पंचाने टायमर सुरू ठेवायचा आहे. हातामध्ये लक्ष द्यायचं आहे. परत शुभम सज्ज होतोय फलंदाजासाठी. गोलंदाज विशाल ओव्हर द विकेटचा मारा करेल. लेफ्ट हँडेड गोलंदाज. चांगला कट केल्याचा प्रयत्न. चेंडू एज घेऊन सरळ विकेट किपर प्रीतम यांच्या हातामध्ये आणि हा 4था गडी बाद होतोय. शुभम बॅक टू द पवेलियन. 22 धावसंख्येवरती 4था गडी बाद. निश्चित हा सामना एकतर्फा आपल्याला पाहायला भेटतोय कारण की फलंदाज तू चल मैं आया असं चाललंय. शुभम आपल्या या खेळीमध्ये फक्त 12 धावा केलेल्या आहेत. 58 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी. हा सामना जिंकण्यासाठी फक्त 10 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत.
आणि 10 चेंडूमध्ये मात्र जिंकण्यासाठी पाहिजे धावा त्या. दहा चेंडूने 36 धावांची गरज. 10 गेंदे 36 रन. ये मैच जीतने के लिए. और स्ट्राइक पर है नए बल्लेबाज राजेश. हा ब्लॉकहोल मध्ये चेंडू होता परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. वाईट अतिरिक्त धाव भेटेल वाईट स्वरूपात. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. मात्र 10 चेंडूने 35 धावांची गरज. 10 गेंदे 35 रन. 10 बॉल 35 रन्स टू विन. परत एकदा पुल केलेला आहे आणि हा एक झेल सोडलेला आहे. सोप्पा झेल होता आणि झेल सोडलेला आहे. अवी एक जीवनदान भेटतो आपल्याला फलंदाज राजेशला. शून्यावरती बाद झाला असता परंतु एक जीवनदान भेटलेला. बघूया जीवनदानाचा कितपत फायदा होतो. तो एक धाव भेटलेले आहे. खाता उघडेल आपला स्वतःचा वैयक्तिक 1 धावेने आणि धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 34 धावांची गरज. उर्वरित 9 चेंडू मध्ये 34 धावा. हा पूल करण्याचा प्रयत्न पण पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त धाव भेटेल वाईट स्वरूपात. वाईट स्वरूपात धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 25 धावा. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. परत एकदा वाईट. स्ट्राइक वरती जितेंद्र सलग 2 वाईट टाकलेले आहेत. इन 2 वाईटच्या साईने धावसंख्या पोहोचते ती 26 वर. मात्र 32 धावांची गरज. 9 चेंडू आणि 32 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी त्या 32. काही कामगिरी करू पार पाडू शकतो जितेंद्र. प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल. जितेंद्र आपल्या संघाचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आता मात्र चांगला चेंडू. निर्धार होते चेंडू. डॉट चेंडू. डॉट चेंडूने निश्चित प्रेशर हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. कारण की आता मात्र 8 चेंडूने 32 धावांची गरज. म्हणजे सलग 8 चौकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. थोडासा पुढचा चेंडू. परत एकदा निर्धार जाते चेंडू. डॉट चेंडू. जितू चेंडू काय समजत नाही. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. सलग 2 डॉट चेंडू. सलग 2 वाईट भेटले. त्यानंतर सलग 2 वाईट आणि नंतर 2 डॉट चेंडू. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज विशाल. विशालची कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आणि आता मात्र परत सलग 3रा डॉट. फक्त पंखा फिरवतो या ठिकाणी. लाईट नाही. लाईटीचं बिल वाढवलेलं आहे पंखा फिरवत फिरून. चेंडू का बॅटवरती येत नाही. सलग 4था षटक संपलेला आहे. 4थ्या षटकानंतर धावसंख्या ती फलकावरती 3 गडी बाद 26. कमिटीचे 11 खेळाडू या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. कमिटीचे 11 खेळाडू. कमिटीचे 11 मेंबर लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. लगेच शेवटचे 6 चेंडू उरलेले. त्या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मात्र 32 धावांची गरज. 6 चेंडू आणि 32 धावा. क्रिकेटच्या याच्यामध्ये आता मात्र 6 चेंडू षटकारांचीच आतिषबाजी करावी लागेल सामना जिंकत असेल तर. चांगला चेंडू. चांगला कार्पेट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला भेटतो आणि स्टेट ड्राईव्ह 4 रन. सुंदर असा फटका राजेशच्या बॅटीतून पाहायला भेटला आपल्याला. चौकार मारलेला आहे. जीवनदान भेटला होता त्यांना शून्यावरती. तर जीवनदानाचा फायदा उचलताना चौकार ठोकलेला आहे. 5 धावसंख्येवरती नाबाद खेळी करतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 चेंडू आणि 28. आणि प्रथमेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. फ्रेंड्स ग्रुप बोयदापाडा प्रीमियर लीगचे आयोजक नियोजक प्रथमेश पाटील. मात्र 4 चेंडू आणि 28 धावांची गरज. आता 4 षटकार जरी मारले तरी पण सामना जिंकता येणार नाही. चांगला चेंडू लॉंगनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती.
31 लॉस ऑफ 4 विकेट. पुढचा चेंडू गोलंदाज राहुल. आता मात्र चांगला चेंडू, एक्स्ट्रा बाउन्स भेटलेला आहे. डॉट जाते चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगली कामगिरी करतोय राहुल आपल्या संघासाठी. गुच्छाने 4 चेंडू खेळलेले आहेत. अजून बॅटीचा बॉलचा संपर्क काही होत नाही. जॉर्कर चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू होता. मिड विकेटचे खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. शेवटचा चेंडू. एकतर्फा सामना या ठिकाणी पाहायला भेटला आपल्याला. कारण का एक बहुत मोठासा आव्हान, 58 धावाचं आव्हान होता. त्याचा पाठलाग करताना मात्र त्याच्या जवळपास सुद्धा पोहोचलेले नाही तांबे वॉरियर्स. वाईट चेंडू, या त्यामध्ये एक वाईट चेंडू, अतिरिक्त धाव भेटेल वाईट स्वरूपात. धावसंख्या पोहोचते ती 33 वर. 33 फार मोठ्या अंतराने हारणार आहे हा सामना. रन रेट वरती निश्चित असर पडेल. हा मात्र आता मात्र शॉर्ट चेंडू, तर चांगला पोल केलेला आहे. खेळाडू त्याच्या खाली उभा आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे आणि गडी बाद होतोय. 5वा गडी बाद होतोय.